म्युच्युअल फंडचा मेन फायदा असा आहे की तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन मिळतं, त्यामुळे एका सिंगल स्टॉकमध्ये ड्रॉडाऊनच्या अगेन्स्ट कुशन मिळतं. हो बरोबर. आता फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्ट केले तर त्याच्या व्यतिरिक्त म्युच्युअल फंड्समध्येच तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन करायची गरज आहे का? आहे ना. की तुम्ही जर 10 वर्ष जरी पैसे ठेवणार असेल तर स्मॉल कॅप घ्या, पण योग्य वेळी एंट्री करायला पाहिजे. जसं कोविडच्या वेळेला कोविडमध्ये त्याने स्मॉल कॅपचे पर्सेंटेज वाढवलं आणि लार्ज कॅप विकून टाकले. आणि लार्ज कॅप 30%च पडलं, त्याने 50% पडलं होते. सो दॅट इज वाय इट इज फ्लेक्सी कॅप. दे हॅव फ्लेक्झिबिलिटी टू पर्सेंटेज ऑफ इच टाईप, स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप. फ्लेक्सी कॅपमध्ये टाकायचं आणि त्याला कॉस्ट आहे. म्हणजे तुम्ही जर आळशी असाल तर फ्लेक्सी कॅपमध्ये टाका. नमस्कार, माझं नाव प्रमोद रानडे आणि तुम्हाला हा चॅनल दिवसेंदिवस आवडत चाललं आहे. मला बहुत खूप आवडतं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं इथे येत असतात, वेगळ्या विचारांची माणसं येत असतात. तर आज आपल्याकडे जे गेस्ट आले त्यांचं नाव आहे आनंद कवठेकर आणि ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि एका प्रायव्हेट सेक्टर कंपनीमध्ये जॉन डिअरमध्ये काम करतात आणि ते स्टुडंट ऑफ स्टॉक मार्केट आहेत. त्यांनी ह्याच्यामध्ये थोडंसं ऑलरेडी गेलेले असतील, मे बी गेले 5-10 वर्ष. आणि त्यांचे काय क्वेश्चन्स आहेत ते बघूया आपण. नमस्कार आनंद, काय म्हणतोयस? नमस्कार. आय वॉज लुकिंग फॉरवर्ड टू दिस रिअली इंटरव्ह्यू आणि गेटिंग सम नॉलेज. या नो प्रॉब्लेम. या 44 वर्षाचा निचोड मी तुम्हाला देतोय, तसं ह्याला पण देईन. मी काय काय मिस्टेक्समधून शिकलो आणि मी पण स्टुडंट आहे अजूनही. मला काही कळलेलं नाही स्टॉक मार्केट असं अजूनही मला वाटतं. जसे आपल्याला वेदर कधी कळत नाही किंवा आपले स्पाऊस कधी कळत नाही, तसंच मार्केटसुद्धा कोणाला कधी कळत नाही. तुम्हाला याचा अनुभव असेल, मला तर आहेच आहे. आणि आय डोंट नो वेदर यू हॅव एक्सपिरियन्स एव्हरीथिंग म्हणता येणार नाही, पण थोडा ग्लिम्स मिळालेला आहे असं म्हणता येईल. या ठीक आहे, बोल. सो टिपिकली जेव्हा लोक स्टॉक मार्केट इन्व्हेस्टिंगमध्ये येतात, दॅट्स बिटवीन 30-35. जेव्हा घर झालेलं असतं, डेट पेमेंट्स संपत आलेले असतात आणि लोक फिक्स्ड डिपॉझिट माइंडसेटमधून येतात. हो. सो फॉर अ बिगिनर, व्हॉट इज युअर गायडन्स फॉर बिल्डिंग अ पोर्टफोलिओ? कारण इतके चॉईसेस आहेत. म्युच्युअल फंड्स आहेत, गोल्ड आहे, रिअल इस्टेट आहे, इक्विटी आहे. हाऊ डज वन स्ट्रक्चर देअर पोर्टफोलिओ? सुरुवात कुठे करायची? हां, म्हणजे कळला मला तुझा प्रश्न. बेसिकली इफ यू आर ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स वेल्थ फ्रॉम मनी, ओके, विथ सेफ्टी. म्हणजे आपल्याला फास्ट पण गाडी पाहिजे आणि सेफ पण पाहिजे, ओके, दोन्ही पाहिजे. तर त्याच्यामध्ये यू कॅन डू फर्स्ट ॲसेट ॲलोकेशन. ओके, आता ॲसेट ॲलोकेशन कसं करायचं? तर आपल्या टिपिकली मोठी 4 ते 5 ॲसेट क्लासिफिकेशन आपण करू शकतो. एक तर पहिलं रिअल इस्टेट, जे आपल्या वडिलांचं असेल किंवा आपल्याला ऑलरेडी रेडीमेड फ्लॅट असेल तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये तुम्ही ॲसेट ॲलोकेशन करू नका. अजून दुसऱ्या फ्लॅटची प्लॅनिंग कधीच करू नका, कारण रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला 3% रिटर्न मिळतं. भाड्याने देणार तुम्ही 3% रिटर्न आहे रेंटचं. आणि कॅपिटल ॲप्रिसिएशन तुम्हाला वाटतं होतं, तर नवीन घराचं होतं 11% पर ॲनमने होतं. आणि जुनं जर घर असेल तर त्यात डिप्रिशिएशनच होतं. म्हणजे आत्ता जर ते 50 लाखाला जात असेल घर किंवा 1 कोटीला जात असेल, पुढच्या 4 वर्षामध्ये दॅट मे फेच ओनली 80 lakhs. त्यामुळे ते डिप्रिशिएटिंग ॲसेट होऊन जातं. तर रिअल इस्टेटमध्ये दुसरं घर मी अजिबात नो म्हणतो. सेफ्टीसाठी तुमचा PPF पाहिजेच फॉर एव्हर, म्हणजे टिल यू आर 60-65 एक्सटेंड करत जा 5-5 वर्ष. त्यामुळे तुम्हाला टॅक्स एक्झम्प्ट असतं. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट करता त्याला तुम्हाला एक्झम्पशन मिळतं इन्कम टॅक्समध्ये. इंटरेस्ट जे मिळतं त्याला टॅक्स लागत नाही आणि जे तुम्ही मॅच्युरिटी तुम्हाला जेव्हा मिळते किंवा तुम्ही घेणार असाल त्यालाही टॅक्स लागत नाही. त्यामुळे PPF इज अ मस्ट. थर्ड थिंग इज 2 years एक्सपेन्सेस इन टू फिक्स डिपॉझिट फॉर द रेनी डेज. समजा मार्केट 2 वर्ष वरच नाही आलं, ओके, तर कुठे तर एफ डीत माझा खर्च चालला आहे. आता सॅलरीड पर्सनला एफ डी करायची पण जरूर नाही मी म्हणतो, पण ठीक आहे. धिस इज युनिव्हर्सल रूल की 2 वर्षाची एफ डी ठेवा, तुम्हाला जॉब असो, पेन्शन असो किंवा नसो, ओके, सेफ्टी नेट म्हणून. आणि उरलेले पैसे तुम्ही 50% म्युच्युअल फंडमध्ये टाका, बिकॉज यू डोंट नो मच अबाउट द मार्केट. आणि 50% तुम्ही मार्केट पडायची वाट बघण्यासाठी फिक्स डिपॉझिटमध्ये करा. अजून एक फिक्स डिपॉझिट विच इज ॲलोकेटेड फॉर द मार्केट इन्व्हेस्टमेंट ओव्हर अ पिरियड ऑफ मे बी नेक्स्ट 1 year or 2 years. मार्केटमध्ये एक जर्क येतोच मोठा दर 2 वर्षांनी. तेव्हा तुम्ही ते त्या एफ डीच्या अगेन्स्ट ओडी घ्यायचा आणि मग मार्केटमध्ये हळूहळू पैसे टाकायचे. मे बी नेक्स्ट 1 year यू कॅन इन्व्हेस्ट ओव्हर अ पिरियड ऑफ 6 months to 1 year, ओके, इन दॅट अकाउंट फ्रॉम द फिक्स डिपॉझिट विच इज अलोकेटेड फॉर द मार्केट, स्टॉक मार्केट. आणि 50% जे म्युच्युअल फंडमध्ये आहेत ते तुम्ही एनी डे इज गुड फॉर इन्व्हेस्टमेंट म्हणतात, तसं फ्लेक्सी कॅप फंडमध्ये टाका, ज्याच्यामध्ये रिटर्न मॅक्सिमायझेशन होतं, की ज्याच्यामध्ये सेफ्टी असते लार्ज कॅपची आणि स्मॉल कॅपची रिटर्नची स्ट्रेंथ पण जास्त असते. त्यामुळे फ्लेक्सी कॅपमध्ये तुम्हाला 17-18% रिटर्न पर इयर मिळतं. बट ओव्हर अ पिरियड ऑफ 5 years, वॉट एव्हर आय एम टेलिंग इज ओव्हर अ पिरियड ऑफ 4 to 5 years. एका वर्षात तुम्हाला लॉस पण होऊ शकतो. हे आता
तुला कळलंही असेल एखाद वेळेस किंवा नसलं कळलं तर सांगतो. एका वर्षात तुम्हाला लॉस होतो, 2 वर्ष मॅक्सिमम लॉस तुमचा राहतो, त्यानंतर तो लॉस प्रॉफिटमध्ये नक्की चेंज होतो. आणि तुम्ही जर रॉंग टाईमला विकले की अरे 2 वर्ष लॉस बघतोय मी, काय आता याचं काहीतरी विकून टाकूया, तेव्हा मार्केटवरती जाणारच. वेन यू गेट फ्रस्ट्रेटेड विथ द मार्केट ना, यू हॅव टू हॅव पेशन्स. पुढच्या 6 महिन्यात मार्केट तुम्हाला नक्की पैसे मिळवून देतं. तसं ॲलोकेशन करायचं. आणि गोल्ड सिल्वरमध्ये काय 5-10%, आता यावर्षी प्रचंड गोल्डने पैसे मिळवून दिलेत, पण दरवर्षी असं नसतं ना. दिस इज वन ऑफ केस. त्यामुळे आय रेकमेंड गोल्ड सिल्वर व्हॉट एव्हर इज बेअर मिनिमम. बाकी गोल्ड सिल्वरमध्ये काय टाकण्यात अर्थ नाही. आपल्याकडे जे घरी गोल्ड असतात आपण कधीच विकत नाही. सो लिमिटेड टू दॅट. इन्व्हेस्टमेंटसाठी गोल्ड अँड सिल्वर इज नॉट ऑप्शन. ETF मध्ये तुम्ही टाकू शकता, पण योग्य वेळी. जसं सिल्वर ETF मध्ये बऱ्याच लोकांनी टाकलं गेल्या 2 वर्षामध्ये, त्यांना 300% प्रॉफिट मिळालं. किंवा गोल्ड ETF मध्ये पण 100% प्रॉफिट मिळाला. पण दॅट इज वन ऑफ. पण त्यामुळे 5-10% गोल्ड सिल्वरमध्ये ठीक आहे. ओके, बाकी सगळे मार्केटमध्ये FDs आणि FD अगेन्स्ट ODमध्ये ते टाकत राहायचं. प्रॉफिट झाला की परत FD बनवायची. तिथे होतेच म्हणजे FD ना. समजा तुम्हाला मार्केटमध्ये गेला 3 वर्षांनी तुम्हाला 100% रिटर्न मिळालं किंवा 50% मिळालं, बेस्ड ऑन युअर रिस्क ॲपेटाईट यू कॅन थिंक की मी आता अर्धे विकतो, अर्धे परत FDमध्ये टाकून देतो. म्हणजे त्याचं जे इंटरेस्ट जे लागतं, डिफरन्शियल इंटरेस्ट जास्त 0.5% असतं ना. FDच्या अगेन्स्ट जर तुम्ही लोन घेतलं तर ICICI विल चार्ज यू 1%, सम अदर बँक्स विल चार्ज यू 0.5%. सारस्वत बँक वगैरे तर आम्हाला 0.2% देते FD अगेन्स्ट OD. किंवा काही पण यू कॅन निगोशिएट. म्हणजे नेगोशिएशनला सगळीकडे वाव असतो. आपल्याला ते माहीत नसतं, कारण आपल्याकडे खूप पैसे असतात किंवा आपण इग्नोरंट असतो, किंवा आपल्याला वाटतं 1% येणं जाऊ दे, खूप कमी. असं नसतं. 1% ओव्हर अ पिरियड ऑफ 10 years इज फिनॉमिनल डिफरन्स फॉर यू ॲज अ कॉस्ट. जसं म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा डायरेक्टमध्ये तुम्हाला TR रेशो लेस दॅन 1% असतो, म्हणजे 0.6, 0.7% किंवा इव्हन लेस दॅन दॅट डायरेक्टमध्ये. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी कॅम्प्समध्ये जावं लागतं, पण जायला पाहिजे. काय एक दिवस रजा टाकून कॅम्प्समध्ये जा, KRA करा आणि स्वतःचे म्युच्युअल फंड डायरेक्टमध्ये गुंतवा. ते तिथे सुद्धा तुम्ही ऑनलाईन, इट इज कनेक्टेड टू ऑनलाईन ना. त्याच्या पहिल्याच जायला लागतं, त्यानंतर तुम्ही ऑनलाईन गुंतवू शकता. इन्स्टेड ऑफ गोइंग टू ICICI डायरेक्ट आणि किंवा HDFC SEC. आय एम नॉट सेईंग दॅट दे आर बॅड, बट दे गिव्ह यू काय म्हणायचं एक्सपिरियन्स्ड फंड मॅनेजर टू मॅनेज युअर मनी, अँड फॉर दॅट इज अ कॉस्ट. 2% कॉस्ट तुमची जाते. सो दे आर डुईंग बिझनेस फायनली. ओके, बट यू हॅव टू लुक ॲट युअर कॉस्ट ना. सो म्युच्युअल फंडचा मेन फायदा असा आहे की तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन मिळतं, त्यामुळे एका सिंगल स्टॉकमध्ये ड्रॉडाऊनच्या अगेन्स्ट कुशन मिळतं. हो, बरोबर. पण आता फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्ट केले तर त्याच्या व्यतिरिक्त म्युच्युअल फंड्समध्येच तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन करायची गरज आहे का? नाही, आहे ना. तुम्ही जर 10 वर्ष जरी पैसे ठेवणार असेल तर स्मॉल कॅप घ्या, पण योग्य वेळी एंट्री करायला पाहिजे. जसं कोविडच्या वेळेला किंवा आता सुद्धा स्मॉल कॅप जे फेब्रुवारी आणि मला वाटतं मेमध्ये मॅक्सिमम मार्केट पडलं. ओके, त्यावेळेला मी स्मॉल कॅपची व्हॅल्यू खूप कमी आली होती. तेव्हा मी स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये टाकू शकतो तुम्ही, स्टेट बँकेच्या किंवा ICICI, HDFC. बट दॅट विल हॅव टू वेट फॉर 10 years टू गेट 37-40% रिटर्न. ज्यांनी कोविडला स्मॉल कॅपमध्ये टाकलं ना, जस्ट 5 वर्षापूर्वी, त्यांना ऑलरेडी 37% रिटर्न आहे आत्ता 5 वर्षामध्ये स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये. 10 वर्षात ते 60% सुद्धा होऊ शकतं. पण फायनली यू हॅव टू डिसाईड वेदर टू सेल ॲट 37%. आत्ता सुद्धा 37 मार्केट पडले, पण 37% रिटर्न आहे, बिकॉज एंट्री पॉईंट वॉज राईट. तर ह्याच्यापुढे पण मार्केट वाढणार. जसं मी व्हिडिओ सांगितलं की नॉट दॅट आय एम इटर्नली बुल, एव्हरीबडी इज इटर्नली बुल इन द मार्केट बिकॉज ऑफ, ऑब्वियसली तुम्हाला खूप वेळा सांगितलं की बिकॉज ऑफ भारत आणि रिफॉर्मिस्ट कंट्री एटसेट्रा एटसेट्रा. त्यामुळे या 37%चा आपण अजून 100% प्रॉफिट होऊ शकतो पुढच्या 10 वर्षात. पण 10 वर्ष थांबायला लागतं स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये. दोन्ही शेअरला तुम्हाला उत्तम, म्हणजे म्युच्युअल फंडला उत्तम प्रॉफिट मिळतं. त्यामुळे काही टक्के तुम्ही मे बी 10% ते 20% स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही अलोकेट करून ठेवा आणि योग्य वेळी टाका. फ्लेक्सी कॅपमध्ये लार्ज कॅपची सेफ्टी असते आणि स्मॉल कॅपचा किकर असतो. लार्ज कॅप 50% टाकतात ते, आणि मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये 25% असं नॉर्मल कॉम्बिनेशन असतं त्याचं. पण ते चेंज करतात. जसं आता कोविडमध्ये त्यांनी स्मॉल कॅपचे पर्सेंटेज वाढवलं आणि लार्ज कॅप विकून टाकले, कारण लार्ज कॅप 30%च पडले होते आणि 50% पडले होते. सो दॅट इज वाय इट इज फ्लेक्सी कॅप. दे हॅव फ्लेक्झिबिलिटी टू पर्सेंटेज ऑफ इच टाईप, स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप. म्हणून फ्लेक्सी कॅपमध्ये टाकायचं. आणि त्याला कॉस्ट आहे. म्हणजे तुम्ही जर आळशी असाल तर फ्लेक्सी कॅपमध्ये टाका आणि डायरेक्ट रेग्युलरमध्ये टाका, 2% कॉस्ट द्या आणि फंड देअर सॅलरीज अँड एअर कंडिशन कार्स अँड एअर कंडिशन ऑफिसेस. बट इफ यू आर फ्रुगल आणि यू अंडरस्टँड फायनान्स, गो टू कॅम्प्स, एक दिवसाची रजा काढा, अकाउंट उघडा आणि नंतर सगळं ऑनलाईनच आहे, सेम ॲज नॉर्मल, नथिंग. तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला कळतं, त्यांचा ॲप आहे की आज किती वाढले किंवा उद्या किती वाढले. ते काय बघायची जरूर नाही, महिन्यात एकदा अकाउंट ओपन करा आणि बघा. सो आणि कॅम्प्सला काय म्हणजे कॅम्प्समध्ये काय धंदा आहे. कॅम्प्समध्ये 0.5% त्यांचं काय म्हणायचं TR आहे, पण त्याच्यावरही ते एवढा व्हॉल्यूम आहे ना, प्रचंड पैसे मिळत आहे. कॅम्प्सचा शेअर उत्तम आहे मार्केट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. कॅम्प्स, केफिनटेक,
BSE, NSDL, CDSL हे सगळे मार्केट इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर आहेत. ह्यांच्याशिवाय मार्केट हलूच शकत नाही. म्हणजे एव्हरीडे दे आर गेटिंग मनी इन कॅश बिकॉज ऑफ ट्रान्झॅक्शन्स. तर हे शेअर पण तुम्ही घेऊ शकता. सो तुम्ही जसं म्हणताय की कॅम्प्समध्ये जाऊन तुम्ही डिरेक्टली अकाउंट उघडा. हो. हाऊ इज इट डिफरंट फ्रॉम डुईंग अ डिरेक्ट म्युच्युअल फंड इन लेट्स से झिरोदा किंवा ग्रो किंवा जे डिस्काउंट ब्रोकर आहेत? हां, डिस्काउंट ब्रोकर मध्ये मला म्हणजे आय एम नॉट कम्फर्टेबल विथ डिस्काउंट ब्रोकर्स. ऑन व्हॉट बेसिस दे आर गिव्हिंग डिस्काउंट? बिकॉज दे आर अर्निंग मनी, दे वेअर अर्निंग मनी इन F&O. आता F&O बंद केलं आहे किंवा खूपच कमी व्हॉल्यूम आहे, त्यामुळे त्यांचं व्हॉल्यूम हळूहळू कमी होतात आहे. त्यामुळे दे मे नॉट बी प्रॉफिटेबल गोईंग फॉरवर्ड. F&Oमुळे दे वेअर काय म्हणायचं सबसिडायझिंग दॅट प्रॉफिट विथ झिरो ब्रोकर अँड इन्क्रीजिंग कस्टमर बेस इन द कॅश मार्केट. तर ते आता हळूहळू कमी होणार आहे. त्यामुळे यू गो टू द नॅशनल बँक, नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट उघडा 3-in-1 आणि देन फ्रॉम देअर यू कॅन बाय रेग्युलर. तिथे डायरेक्ट मिळतच नाही, डायरेक्ट तुम्हाला कॅम्प्समधूनच मिळतो. नाही तर मग तुम्ही इंडिव्हिज्युअल ऑफिसमध्ये जा, HDFC सेकच्या ऑफिसमध्ये जा, पुण्याला, मुंबईला किंवा जिथे तुम्ही आहात तिथे. मोठ्या शहरामध्येच त्यांची ऑफिसेस आहेत, छोट्यामध्ये नाही आहेत. छोट्यामध्ये कॅम्प्सची ऑफिसेस आहेत. म्हणजे कोल्हापूर, सातारा ठिकाणी कॅम्प्सचं ऑफिस आहे. यू कॅन गो टू कॅम्प्स, कॉमन मॅन. आपल्यासारखे माणसं डायरेक्टली HDFC सिक्युरिटीच्या ऑफिसमध्ये जाऊन म्हणून सांगायचं की मला डायरेक्ट घ्यायचं. त्यांचं ऑनलाईन अकाउंट आहे. बट इफ यू गो टू HDFC सेक साईट, मग तिथे तुम्हाला ब्रोकरेज आणि हे दोन्ही लागणार, कारण त्या वेगळ्या एंटिटीज आहेत. MF इज डिफरंट, सिक्युरिटीज इज डिफरंट. सिक्युरिटीज इज ब्रोकिंग, AUM HDFC AUM इज म्युच्युअल फंड. तर म्युच्युअल फंड थ्रू सेक केटर्स टू कस्टमर, राईट. त्यामुळे दोघांच्या कॉस्ट तुम्हाला लागतात. तिथे गेलात तर फक्त डायरेक्टची कॉस्ट लागेल, ह्याची रेग्युलरवाल्याची सिक्युरिटीची कॉस्ट लागणार नाही, डायरेक्टची. कळलं ना? काही मिडलमॅन आहे. प्लॅटफॉर्म इज मिडलमॅन. प्लॅटफॉर्मच्या कंपन्या का पैसे बनवतात? बेस्ड ऑन व्हॉल्यूम. मे बी इट इज 1%, बट व्हॉल्यूम बेस त्यांना प्रचंड प्रॉफिट मिळतं सगळ्याच प्लॅटफॉर्म कंपनीमध्ये. सो व्हॉट यू सेइंग इज की आत्ता थोडे कष्ट पडतील, पण लॉंग टर्ममध्ये खूप फरक पडतो. म्हणजे आता तर आम्ही तर खूप सेव्हिंग्ज शिकलो विल कंपाऊंड. हां, आम्ही आत्ता शिकलो आहे गेले 5-10 वर्षात की डायरेक्ट इज सो बेनिफिशियल की 10 वर्षात त्याचा 10% किंवा 15% डिफरन्स असू शकतो. म्हणजे तुझे आत्ताचे 10 लाख तुम्ही रेग्युलरमध्ये टाकलेत, ओके, त्याचे 20 लाख झाले बिकॉज बेस्ड ऑन मार्केट. त्याच्यावरून तुला 20% जास्त जर त्याच फंडात तू डायरेक्टमध्ये टाकले असतेस तर 20% एक्स्ट्रा. म्हणजे तुझे 12 इथे तिचे 10चे 20 झाले, पण 20चे तुला तिथे 24 दिसले असते. डायरेक्टमध्ये 24 दिसतील वाढलेले. 4 लाख डिफरन्स इन 10 years इज ह्यूज ना. आय एम जस्ट टेकिंग एन एक्झाम्पल. इट कॅन बी मच बिगर दॅन दॅट. सो म्युच्युअल फंड इज अ गुड स्टार्टिंग पॉईंट. तिथे एखादा माणूस कम्फर्टेबल झाला, ऑब्व्हियसली दॅट पर्सन विल वॉन्ट टू कम टू स्टॉक्स. हो, त्याची जर रिस्क ॲपेटाईट वाढली तर. नाही वाढली तर त्याने म्युच्युअल फंडमध्येच राहावं किंवा ॲटमोस्ट गो टू ETF, एक्सचेंज ट्रेडेड फंड, जिथे पण कॉस्ट 0.02, 0.04% म्हणजे खूपच कमी आहे. म्हणजे डायरेक्टपेक्षा ETF मध्ये कॉस्ट कमी आहे बिकॉज इट इज पॅसिव्ह फंड. सो स्टॉक्सचा पोर्टफोलिओ डेव्हलप करायचे 3-4 कोर प्रिन्सिपल्स जर तुम्हाला सांगता आले तर ते काय असतील? एक तर DNA ऑफ द कंपनी बघायचा. DNA ऑफ द कंपनी म्हणजे फंड हाऊस कुठलं आहे, म्हणजे कंपनी हाऊस कुठलं आहे. जसं बजाज पुणे आहे का? बजाज हिंदुस्तान नव्हे, जी शुगर कंपनी आहे UPतली, ती धपलेली कंपनी आहे. बजाज पुणे, नंतर मुरगप्पा चेन्नई, ओके, त्यानंतर आपला कोण टाटा किंवा महिंद्रा अँड महिंद्रा, ओके, हे 4-5. त्यानंतर थापर ग्रुप एक आहे. नंतर सेक्टर वाईज बघायचं. हे 4 DNA. MNC इज अनदर सेक्टर. MNCमध्ये कधीच नॉर्मली फ्रॉड होत नाहीत अकाउंट्सचे, आणि प्रोडक्ट चांगलं असतं, आणि त्यामुळे आणि फोकस असतो खूप कंपनीमध्ये इन टर्म्स ऑफ सेल्स अँड ऑपरेशन्स आणि कॉस्ट वगैरे. आणि डिव्हिडंड, मेनली ते डिव्हिडंड, तू बघ कुठली MNC कंपनी 80 to 90% डिव्हिडंड वाटून टाकतात. आणि ते वाटतात का? कारण कॅश प्रॉफिट होतो म्हणून, नाही तर कुठून वाटणार ना. आणि भारतीय कंपन्यांमध्ये डिव्हिडंड असतं 12-15% किंवा ॲटमोस्ट मे बी 50% किंवा 70%. तेसुद्धा चांगल्या आता जे सांगितलं त्या कंपन्यांमध्ये असतं. आणि ते डिव्हिडंड जास्त का असतं MNC कंपन्यांमध्ये? ते 75% त्यांचे शेअर्स असतात ना. दे वॉन्ट रिटर्न एव्हरी इयर, नॉट आफ्टर 5 years लाईक वी से 5 वर्षात तुला रिटर्न मिळेल. नाही, त्यांना दरवर्षी रिटर्न लागतं आणि कॅशमध्ये लागतं. आणि ते इन्व्हेस्ट नाही करत इथे, पैसे काढून घेतात बिझनेसमधनं. तसे आपण सुद्धा आपल्या P&L अकाउंटमधून, P&L जो आपला असतो 3-in-1, पैसे दरवर्षी काढून घेतले पाहिजेत. कारण जग खूप व्हॉलेटाईल आहे, मार्केट खूप व्हॉलेटाईल आहे. इंडिव्हिज्युअल कंपन्यांचे P&L पण खूप व्हॉलेटाईल असणार आहे ते गोईंग फॉरवर्ड. कारण सगळं जग अस्थिर करून टाकले ट्रम्पनी, आणि ते अजून अस्थिर होणार आहे गोईंग फॉरवर्ड. त्यामुळे आपले 2 अकाउंट पाहिजेत. एक लॉंग टर्मसाठी म्हणजे ॲसेट ग्रोथसाठी, आणि दुसरा वर्षाच्या P&Lसाठी, जस्ट लाईक MNC.
सो जेव्हा आपण PNL साठी पैसे विड्रॉ करतो आपल्या पोर्टफोलिओमधनं, सो व्हॉट इज अ सेफ प्लेस टू कीप युअर ॲसेट्स? कीप इन देअर ओनली. तिथे पण एवढी अगेन्स्ट एवढी एक शॉर्ट टर्मची करा, म्हणजे या अकाउंटची करा, दुसरीकडे एवढी अगेन लॉंग टर्म. म्हणजे युअर सेफ प्लेस टू फिक्स डिपॉझिट इज सेफ प्लेस टू पार्क युअर प्रॉफिट अँड कॅपिटल बोथ. आणि त्यातून तुम्ही काही पैसे उडवू शकता, बिकॉज यू अर्न समच्युअस मनी, तर यू कॅन स्पेंड. वाय नॉट स्पेंड? आणि हेल्प मार्केट टू ग्रो फर्दर. सो स्पेंडिंग इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. डिराईव्ह जॉय, गिव्ह जॉय टू अदर्स. त्यामुळे इट इज नॉट दॅट यू शुड कीप एव्हरीथिंग इन टू एफडी. स्पेंड इट एव्हरी इयर. जे काय तुमचे ॲस्पिरेशनल आयटम असतील दर वर्षाचा, छोटा आयटम, नॉट बिग आयटम. मोठा आयटमसाठी दुसरा अकाउंट. दर 5 वर्षांनी तुम्ही काहीतरी मोठा स्पेंड करू शकता फ्रॉम द इन्व्हेस्टमेंट 3 in 1. सो हल्ली सोशल मीडियामुळे प्रचंड नॉईज आहे. म्हणजे लाखो इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि त्यांना त्यांचे व्ह्यूज वाढवायचे असतात, त्यामुळे ते काहीतरी सेन्सेशनल करेक्ट कंटेंट क्रिएट करत असतात. आणि सगळ्यांनाच मल्टीबॅगर्स हवे असतात. त्यामुळे करेक्ट. तर 2 प्रश्न आहेत. एक तर हाऊ डू यू आयडेंटिफाय मल्टीबॅगर्स? म्हणजे देर विल बी 10 कंपनीज विच लुक ॲज प्रॉमिसिंग ॲज एव्हर. त्यातल्या 2 कंपनीज दे विल रिअली बी मल्टीबॅगर्स, 8 कंपनीज विल गो बस्ट. सो हाऊ डू यू इन्कॉर्पोरेट these multibaggers or potential multibaggers in your portfolio as I don't trust an in this. investor? I don't trust in this फंडामेंट, काय म्हणायचं, फंडा ऑफ मल्टीबॅगर्स. मार्केटमध्ये मल्टीबॅगर झालेले ते नंतर कळतात. आत्ता मल्टीबॅगर कोणालाच कळत नाहीत. नंतर तो म्हणतो हा मी घेतला होता म्हणून हा मल्टीबॅगर झाला आणि आयडेंटिफाईड इट. इट इज ऑल पोस्ट फॅक्टो, पोस्टमार्टम असतो. त्या मल्टीबॅगर आत्ता मी आयडेंटिफाय करतच नाही. आयडेंटिफाय गुड DNA शेअर, ओके, विच विल गिव्ह मी कन्सिस्टंट रिटर्न ऑफ 15% पर ॲनम, ओके, इन 3-4 years. म्हणजे मार्केटच्या सायकल्स असतात. ओके, तुम्हाला जर सायकल नीट चालवता आले ना, तर तुम्ही मार्केटमध्ये प्रचंड प्रॉपरली इन्व्हेस्ट करू शकता. कारण मार्केट इज सायक्लिकल इन नेचर. कुठलाही मल्टीबॅगर असला तरी तो खाली येतो. मग टेक ITC 5 वर्ष लँग्वेज होता होता. 300 रुपये, 250 रुपयाला, सॉरी 250 काय 150ला पण आला होता ITC. पण आता तो 500ला गेला, 550ला गेला आणि ते परत 420ला आला. तर तो मल्टीबॅगर म्हणायचा का? नाही, मल्टीबॅगर नाही. इट इज अ काय म्हणायचं, कंटिन्युअसली परफॉर्मिंग कंपनी ओव्हर पिरियड ऑफ लास्ट सेव्हरल इयर्स. दॅट इज व्हॉट इज मल्टीबॅगर फॉर मी. आणि इट विल बिकम मल्टीबॅगर ओव्हर पिरियड ऑफ 20 years, नॉट इन 5 years वगैरे. 5 yearsमध्ये मल्टीबॅगर कंपनी झालेली ती बस पण होऊ शकते. कारण शेअर मार्केटमध्ये ऑपरेटर्स असतात, इफ यू नो. दोज पीपल ड्राईव्ह क्रेझी द प्राइसेस अँड दे विल ड्रॉप द प्राईस लाईक इन 1 month किंवा इन मे बी 10 days. शेअर मार्केटमध्ये प्रत्येक शेअर वाढायला असा जातो आणि पडायला असा पडतो. महिन्यात किंवा 10 दिवसात पडतो. जसं झोमॅटो झालं होतं. झोमॅटो रिलीज झाल्या थोडासा वरती गेला, 2 दिवसात परत खाली आला आणि तो 50पर्यंत टेकवला. ओके, मग 50ला काही लोकांनी विकला की अरे नाही झोमॅटोचं काही खरं नाही म्हणून. पण ज्यांनी 50ला घेतला ते आता 333वर बसलेले आहेत. मग 6 times. अजून काय पाहिजे? मग इफ यू ट्रीट 6 times एज अ मल्टीबॅगर, देन यस इट इज मल्टीबॅगर. बट आय डोंट कॉल मल्टीबॅगर हा शब्दच मला मान्य नाही आहे. मार्केटमध्ये यू शुड बी देअर विथ 15% पर ॲनम आणि मोर दॅन दॅट यू विल शुअरली गेट. इफ यू डोंट एक्सपेक्ट मोर, यू विल शुअरली गेट मोर. पण तुम्ही मार्केटमध्ये जर यायला पाहिजे. तुम्ही जर भीत बसलात तर मग नाही होणार. आणि एफडी अगेन्स्ट ओडी वर्क्स बेस्ट. कारण वेन नॉन परफॉर्मिंग मार्केट असतं तेव्हा तुम्हाला एफडीचं रिटर्न मिळत असतं 6%. इट इज गोईंग इन पॅसेंजर वे. ओके, अँड वेन मार्केट फॉल्स यू पुट इट इन, रोटेट द मनी बिटवीन एफडी, ओडी आणि मार्केट. आणि मार्केटमध्ये तुम्हाला 40-50%, 100% मिळालं की अगेन कम बॅक टू एफडी, अगेन पॅसेंजर ट्रेन. मला वाटतं ट्रेनमध्ये तुम्ही उतरले पाहिजे ना, नाही तर ते ट्रेन पुढे डिरेल होऊ शकते. मला वाटतं हा फरक ज्यांनी 5 ते 10 मार्केट सायकल्स बघितल्या आहेत आणि ज्यांनी काहीच मार्केट सायकल्स बघितल्या आहेत किंवा कोविड नंतरचं मार्केट फक्त बघितलंय त्यांच्यातला असावा. कारण कोविड नंतरचं मार्केट ज्यांनी बघितलंय त्यांना सगळ्यांना 2002चा सेरा आत्ता विकत घ्यायचा आहे आणि त्यांना वाटतं त्यांना 200 पट नाही तसं नाही 10 वर्षात मिळतील. नाही तसं नाही होणार. तू बघितलं 2000चे तो मार्केट एसकेएफ बेअरिंग 50 रुपयाला होता. ओके, मेकॅनिकल म्हणजे डेली नीडची कंपनी आहे, जिथे इंडस्ट्रीला आहे, ऑटोला लागतं. 50 रुपयाचं शेअर आता किती 4,000 5,000 आणि स्प्लिट झाला परत. दोन्ही शेअर 4-4 हजारला असतील. आय डोंट नो. हे मल्टीबॅगर नंतर झालेलं कळतं ना. तेव्हा एसकेएफ बेअरिंग घेऊन कोणी ठेवतं का? तेव्हा 50चं 100 झालं की विकून टाकता ना तुम्ही. म्हणून 2 अकाउंट पाहिजे की एक 50चं 100 झाल्यावर विका, दुसरा 50चा फॉरएव्हर ठेवा. म्हणजे इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये 50चा एसकेएफ फॉरएव्हर ठेवा. बरोबर. किंवा कमिन्स नेक्स्ट डोअर कंपनी, कोणाला माहिती होतं की कुठल्या कुठे जाईल, पण गेली ना. 55 रुपयाला शेअर होता कमिन्सचा सुद्धा. कोणी घेत नव्हतं.
आपल्याला दिसतंय डोळ्याने की त्यांचे खर्च चांगले चालले आहेत, लोक रोज येत आहेत, कंपनी बंद पडलेली नाही, स्ट्राईक्स नाही आहेत आणि त्यांचं जे सेक्टर आहे तो फॉरएव्हर लागणार आहे. कारण त्या इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होता भारतामध्ये, ओके, आणि सगळ्या जगामध्ये प्रॉब्लेम होता. आता मे बी इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम कमी होते, तर म्हणून डिझेल इंजिन्स खपतील का? तर खपतील, कारण काय, दे हॅव डायव्हर्सिफाईड इंटू मायनिंग अँड इतर गोष्टीला किंवा हायड्रोजनमध्ये घुसतात ते. सो दे आर प्रॅग्मॅटिक कंपनी ना, ते कुठे ना कुठे पैसे मिळवणारच, की हा सेक्टर बसला तर दुसरा सेक्टर, कारण मॅनेजमेंटचा DNA उत्तम आहे म्हणून. आणि दॅट हॅपन्स इन M&A कंपनी किंवा ऑल इन्क्लुडिंग बजाज ऑटो. कारण त्यांनी पण राईट टाईमला इलेक्ट्रिसिटीमध्ये गेले, कार काढली नाही, जरी चांगली कार होती तरी काढली नाही, बिकॉज दे सॉ नॉट अ गुड फ्युचर इन दॅट. तर असे शेअर म्हणजे मल्टीबॅगर झालेल्या नंतर करतात. सो मल्टीबॅगर शब्द माझ्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. सो पोर्टफोलिओ रिलेटेड शेवटचा प्रश्न की व्हॉट इज द स्वीट स्पॉट फॉर गुड डायव्हर्सिफिकेशन म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा आणि स्टॉक पोर्टफोलिओमध्ये सुद्धा? म्हणजे व्हॉट इज अ गुड नंबर वेर यू आर नॉट ओव्हर डायव्हर्सिफाईड बट ऑल्सो नॉट अंडर डायव्हर्सिफाईड? म्युच्युअल फंड आणि स्टॉकमध्ये म्हणतोस? हां, ओके. म्हणजे किती म्युच्युअल फंड पाहिजेत तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आणि किती स्टॉक्स पाहिजेत? ॲज यू आर एंट्रंट ऑफ द म्हणजे स्टॉक मार्केट किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये, तेव्हा सगळे म्युच्युअल फंड पाहिजेत. ॲज यू ग्रो अँड ग्रॅज्युएट इन टू मे बी 5 years, तुला काय एक्सपिरियन्स आल्यानंतर हळूहळू तू म्युच्युअल फंड कमी करायला पाहिजे. ओनली बिकॉज ऑफ द कॉस्ट. ओके, एव्हरी इयर यू आर पेईंग 2% कॉस्ट टू म्युच्युअल फंड हाऊस. आणि एव्हरी इयर म्हणजे 5 वर्षात तू 10% दिलेस त्यांना, म्हणजे यू आर लॉस दॅट मच प्रॉफिट. 5 वर्षांना तू हळूहळू कमी करत करत तुम्ही नंतर 100% स्टॉकमध्ये जायला पाहिजे. दॅट यू कॅन डिसाईड की आता मला कळलं आहे किंवा आता मला नाही कळलं आहे. 10 वर्षाने करा, पण करा. कधीतरी तुम्हाला इकडे यायलाच पाहिजे ना. यू टू गेट रेड ऑफ 2% कॉस्ट एव्हरी इयर. आता जे सेबी म्हणतं आहे की 1% रिड्यूस करा, दे आर राईट. कारण म्युच्युअल फंडाचा बिझनेस इतक्या प्रचंड 21% CAGR वाढतो आहे. गेल्या 10 वर्षामध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आली 7 times. 10 लाख कोटी होता म्युच्युअल फंडचा AUM टोटल, ICICI HD सगळे मिळून. ते आता 74 लाख कोटी आहे 10 वर्षामध्ये. 7 times इन 10 years. 21% CAGR वाढतो आहे. आणि बँकच्या FD किती वाढल्या? 24 लाख कोटीने, ओके, एका वर्षामध्ये. आणि इकडे किती वाढलं म्युच्युअल फंडात? यावर्षी 16 लाख कोटी आले यावर्षी. टोटल 74 आहेत किंवा 72 लाख कोटी. 16 वर्षात 22. त्यामुळे हळूहळू जसं मार्केट वाढेल तसं FD कमी होणार. आणि FD कमी नाही होणार, FD तिथेच राहतील, कारण जे वाईज लोक आहेत ते OD अगेन्स्ट FD करतच राहणार. मार्केटचं प्रॉफिट FDत टाकणार, त्यामुळे बँकांना काही चिंता करायची जरूर नाही आहे. बँक्स विल ग्रो देअर FDs एनिवे, कारण जसं मार्केटचं प्रॉफिट वाढतोय तसं लोक FD करत राहणार आणि नंतर FD काढून मार्केटमध्ये टाकणार. पण पॉईंट व्हॉट आय एम ड्रायव्हिंग की म्युच्युअल फंडला अजून एवढी अपॉर्च्युनिटी आहे की मार्केट वाढतच जाणार. कारण एवढं सेव्हिंग आहे, 120 लाख कोटी सेव्हिंग आहे दरवर्षी इंडियाचं. बरोबर. हां, त्यातले 50 लाख कोटी मे बी रिअल एस्टेटमध्ये जातात, 10 लाख कोटी मे बी गोल्डमध्ये आणि सिल्वरमध्ये जातात. उरलेलं FD आणि म्युच्युअल फंडमध्ये ह्याच्यातच कॉम्पिटिशन आहे. रिअल एस्टेटमध्ये लोक कॉम्प्रोमाइज करत नाही, मला दुसरं घर पाहिजे, तिसरं घर पाहिजे. अजून 10 वर्षाने ते पण होईल. अरे घरात काय नाही, 11%च मिळते, इकडे 12-15% मिळते, किंवा पोस्ट टॅक्स तुम्हाला 20% मिळते इकडे. टॅक्स द्या ना, काय प्रॉब्लेम आहे, मोदींना टॅक्स द्या. 12-12.5% शॉर्ट लॉंग टर्म आणि 20% शॉर्ट टर्म, बट स्टील यू आर अर्निंग 80% ना. 80% इज विथ यू पर इयर. करेक्ट. सो बी हॅपी इन दॅट ना. सो आपण आता ग्रोथ स्टोरीवर येऊया. आपला फंडामेंटल प्रिमाइस काय आहे, इन्व्हेस्ट का करायचं? कारण एव्हरीवन ट्रस्ट इन इंडिया ग्रोथ स्टोरी. हो, करेक्ट. आता एक गोष्ट जी चेंज होती आहे ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स. सो आपली ग्रोथ स्टोरी आत्तापर्यंत कशावर अवलंबून होती? तर डेमोग्राफिक डिव्हिडंड. हो, म्हणजे 28 वर्ष ॲव्हरेज एज असलेला प्रचंड मोठं डेमोग्राफिक आहे, विच इज ॲस्पिरेशनल. पण एम्प्लॉयबिलिटी त्या डेमोग्राफिकची पूर्वी जितकी होती तितकी आता मास स्केलवर फॅक्टरीजमध्ये होऊ शकेल की नाही आपल्याला माहीत नाही. कारण आता चायनामध्ये सुद्धा डार्क फॅक्टरीज येत आहेत, सगळे रोबोट्स ऑपरेट करत आहेत. तर ह्या मॅक्रो ट्रेंडमुळे इंडिया ग्रोथ स्टोरी किती इम्पॅक्ट होईल असं तुम्हाला वाटतं? इंडिया ग्रोथ स्टोरी मे बी रिझनेबली किंवा रिझनेबली काय, लेट मे बी फ्लॅम्बॉइंट. अँड इंडिया ग्रोथ स्टोरी अजिबात इम्पॅक्ट होणार नाही. यू नो व्हॉट? कारण रिफायनरीज, पॉवर प्लांट्स, न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स, इथे काय रोबोट्स काम करणार नाही. तिथे माणसंच लागणार सेफ्टीच्या दृष्टीने किंवा एनी अदर पॉईंट ऑफ व्ह्यू. दुसरीकडे सगळीकडे पॉप्युलेशन कमी होते जगात, एक्सेप्ट फॉर मुस्लिम कंट्रीज, आणि भारतामध्ये पॉप्युलेशन चांगले. हे सगळे लोक आता ITIमध्ये जे काही स्कीम सुरू केलेले आहे, हे सगळे लोक टर्नर, फिटर, प्लंबर
इलेक्ट्रिशियन्स हे जगात लागणार आहेत. रशियाने आपल्याकडे 2 लाख लोक मागितलेत, गेल्याच 6 महिन्यापूर्वी न्यूज आली होती. जर्मनी पण नोंदलं आहे आम्हाला एवढी यंग माणसं पाहिजेत आणि या ट्रेड बनली पाहिजेत. कारण प्लंबिंग काय रोबोट नाही करू शकत अजून, मी नाही केलं, मी काय बघितलं नाही. आणि प्लंबिंगला रोबोट करायला लागलं तर टॉल स्टोरीमध्ये रोबोट चढणार करणार, मग त्याला जेवढं तुम्ही ज्ञान देताय त्याला, आता तुम्ही काही पण टाईप केलं, ओके AI म्हणतं थिंकिंग आणि ते म्हणतं असं झालं, पण त्याच्यामध्ये जे चेंज इज कॉन्स्टंट राईट इन लाईफ. रोबोटला तुम्ही एक्स इनपुट दिले त्या बेसिसवर तो काम करणार. रोबोटला इनपुट द्यायला लाईव्ह इनपुट द्यायला माणसंच लागणार आहेत ना शेवटी, टू इन्शुअर दॅट ही फिट्स प्रॉपरली, दॅट प्लंबर इज डुईंग दॅट वॉल शट प्रॉपरली. यू हॅव टू गिव्ह हिम हा या कंपनीचा वॉल आहे, या कंपनीला डावीकडे फिरवायला लागतं, या कंपनीला उजवीकडे फिरायला लागतं. ऑल दोज चेंज ऑफ इनपुट्स विल हॅव टू बी गिव्हन बाय मेन ओनली. आणि आय ट्रस्ट इन दिस ट्रेडर्स, की म्हणजे ट्रेडर्स नाही, ट्रेडमधले जे माणसं आहेत, फिटर, ओके, नंतर ऑपरेटर. आता लेट्स से रिफायनरीमध्ये तुम्हाला हे टाकायला लागतं काय, कॅटलिस्ट टाकायला लागतो, ओके, तो वजन करून टाकायला लागतो, त्या वेळेला टाकायला लागतो. तिथे माणूसच लागतं, तिथे रोबोट त्यांनी जर काही चूक केली तर रिफायनरी विल गो बस्ट, असं ते घेऊच शकणार नाही. म्हणजे IT आणि मे बी 30-40% मॅन्युफॅक्चरिंग आहे, मोटर कार, ओके, तिथे रोबोट काम करतात, ओके, पण तिथे तुम्हाला इनपुट द्यायला माणसंच लागणार. आता हे मॉडेल संपलं, आता हे नवीन मॉडेल काढायचं आहे, इट इज कॉन्स्टंटली चेंजिंग, त्यामुळे माणसं लागणार आहेत. आणि जगामध्ये जशी पॉप्युलेशन कमी होते ते इंडियाचे पॉप्युलेशन एक्सपोर्ट, आता IT एक माणसं एक्सपोर्ट करतो आहे. गोईंग फॉरवर्ड विल एक्सपोर्ट ऑल दिस लो ट्रेडेबल जॉब जे आहेत ते सगळे लोक आपले बाहेर जातील, त्यांना पण जगामध्ये नोकरी करायची संधी मिळेल. त्यांना जायला पाहिजे. पॉलिटिकल जे सपोर्टर्स आहेत त्यांना कामच करायचं नाही, मग काय अर्थ, त्यांचं काहीच होणार नाही, मग इंडियाची ग्रोथ स्टोरी थांबेल. आपलं स्वतःचं तुम्ही स्वार्थ बघितला पाहिजे लोकांनी, आणि स्वतः तुम्ही शिकून घ्या, ITIला जा, काहीतरी शिकून घ्या, तुम्हाला काय येतं हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला जगात अपॉर्च्युनिटी येतो, ओके, जग इज वेटिंग फॉर यू इन ऑल द कंट्रीज वेअर पॉप्युलेशन इज गोईंग लोअर अँड लोअर एव्हरी इयर. जपाननं सुद्धा सेम, जपान, जर्मनी तर आणि रशिया, युक्रेन, सगळीकडे माणसं लागणार. रिकन्स्ट्रक्शन ऑफ युक्रेनमध्ये प्रचंड मजूर लागतील. आता रोबोट बांधेल का बिल्डिंग, आय डोंट नो. तर काही क्षेत्रामध्ये इट इज नॉट, काय म्हणायचं, नॉट निगोशिएबल की माणूस लागणार नाही, लागणारच माणूस, असं माझं मत आहे. So India growth story is absolutely intact. Will continue for next 50 years when India will also saturate. ओके, 2050-60च्या पुढे इंडिया विल ऑल्सो सॅच्युरेट. सॅच्युरेशन कधी येतं, जेव्हा गव्हर्नमेंट तुम्हाला फुकट द्यायला लागतं आणि तुम्हाला काहीच करायची इच्छा उरत नाही. ओके, ॲस्पिरेशन्स मरतात की मला सगळं मिळालं, मला काहीच करायचं नाही. जसं अमेरिकेत चाललं आहे सध्या की मला काहीच करायचं नाही. त्यामुळे इंडियन माणसं तिथे का गेली, कारण त्या माणसांना काहीच करायचं नाही, नवीन शिकायचं नाही. जोपर्यंत तुम्हाला नवीन शिकायचं आहे ना, तोपर्यंत तुम्हाला नक्कीच स्काय इज द लिमिट, असे माझी मनीषा आहे. सो जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो तेव्हा हाऊ डू यू आयडेंटिफाय सेक्टर्स विच हॅव अ ह्यूज प्रॉमिस. म्हणजे देर इज सो मच नॉईज इन सोशल मीडिया और इवन ऑन एनी टूल्स दॅट यू ट्राय टू स्क्रीन, राईट, आणि तुम्हाला 10 एक्सपर्ट्स कन्व्हिक्शननी सांगतील की हा सेक्टर बूमिंग आहे आणि सगळ्यांचं ओपिनियन व्हेरी होतात. तर हाऊ डज वन फिल्टर आउट द नॉईज अँड फोकस ऑन द रिअल थिंग, रिअल स्टफ. हा चॅनल बघत राहा आणि तुला ह्याच्यातून सगळे आन्सर्स मिळतील, आय एम शुअर अबाउट इट. कारण आज एक माणूस सांगतो हा शेअर विका, उद्या तोच माणूस सांगतो किंवा दुसरा माणूस सांगतो की नो हे 10 DMA के पार हो गया, अभी बेच हो इसको, स्टॉप लॉस लगाओ. ते सगळं नॉईज आहे. या चॅनलमध्ये काही नॉईज नाही, नो नॉनसेन्स चॅनल आहे. सगळं फिल्टर्ड आणि डिस्टिल्ड नॉलेज ह्याच्यामध्ये मिळतं आहे. आणि आय डोंट थिंक यू शुड सी की बूमिंग सेक्टर कुठला आहे ना. जो सेक्टर बस झाला आहे ना, त्यात तुम्हाला 20% पर ॲनम पुढच्या 2-4 वर्षामध्ये पर इयर मिळतं. तर बस झालेले सेक्टर्स मी तुला सांगितले आता, मे बी पेपर सेक्टर आहे, शुगर सेक्टर आहे, अमाइन सेक्टर आहे. फार्माला चायना डम्पिंग जे करतात नाही भारतावर, त्यामुळे अमाइन सेक्टर सध्या बसलेलं आहे. सगळं आरती इंडस्ट्रीज आहे, बालाजी अमाइन्स आहे, ते शेअर अजूनही 40%वर आहेत. व्हाय, बिकॉज चायना इज डम्पिंग द चीपर केमिकल्स इन इंडिया, इन फार्मास्युटिकल सेक्टर्स. ते कधीतरी बंद होणार ना, सरकार बघणारच नाही आता काही चायनाचं डम्पिंग हळूहळू कमी करूया. जसं ते ड्युटी त्याच्यावर वाढवतील, आत्ता मे बी 0% किंवा 10%, ते जसं वाढवतील 20%, 25% झालं की हे शेअर तुफानेवरती जाणार. त्यामुळे जे पडलेलं आहे ना आणि जे चांगला DNA जो शेअर आहे तो शेअर तुम्ही घ्यायला पाहिजे. बूमिंग सेक्टर वगैरे असं काय, आय डोंट ट्रस्ट दॅट. आय ट्रस्ट ऑन ॲव्हरेज परफॉर्मन्स, ॲव्हरेज नाही, मोर दॅन ॲव्हरेज परफॉर्मन्स विच इज 15-18%. आणि त्याच्यावर तुम्ही एक्सपेक्टेशन एवढी ठेवा म्हणजे तुम्हाला मग मे बी त्याच्यावर दुप्पट पण मिळू शकतं. पण एक्सपेक्टेशन म्हणजे 100 टाइम्स होणार आहे वगैरे वगैरे. MNC सेक्टर असा असू शकतो की जो 100 टाइम्स होऊ शकतो गोईंग फॉरवर्ड. ओके, MNC इज वन एक्सेप्शन फॉर दिस. कुठला MNC शेअर तू आज घे, एंट्री पॉईंट आता कोलगेट 2200ला आहे. ओके, नंतर कुठला अजून
अबाउट लॅबोरेटरीज 29,000ला आहे, विच इज बॉटम ऑफ दॅट. नंतर ओरॅकल फायनान्शियल इज नॉट दॅट डाऊन, पण हे 2 सेक्टरात हे 2 शेअर्स आता खाली आहेत. आणि तिसरा सेक्टर कुठला आहे बरं, सॉरी टेक्स्टाईल म्हटलंच आहे काय, स्टोवेक इंडस्ट्रीज, टेक्स्टाईल म्हटला 2200 रुपयाला आता, 4,000वरनं 2200ला आला आहे. MNC शेअर आहे स्टोवेक इंडस्ट्रीज. त्या शेअरचा टेक्निकल अभ्यास करा, टेक्निकल ग्राफ बघा आणि फंडामेंटली का आत्ता तो, कारण आता टेक्स्टाईल सेक्टरला ट्रम्पच्या टॅरिफमुळे खाली आहे, त्याच्यामुळे तो पडला आहे. पण कधीतरी हे संपेल ना वादळ सगळं, आणि विल एक्सपोर्ट टू सम अदर कंट्रीज. ऑलरेडी आपण बघ सप्टेंबर एंडला आपला एक्सपोर्ट वाढला आहे गेल्या, म्हणजे ट्रम्पनी जेव्हा टॅरिफ लावलं तेव्हा आपल्याला वाटलं की आपला एक्सपोर्ट आता कमी होणार, पण ओव्हरऑल सेक्टर आपला ओव्हरऑल एक्सपोर्ट 6% वाढला आहे H1मध्ये, बिकॉज वी हॅव फाउंड न्यू कस्टमर्स, नॉट ओनली अमेरिका, न्यू कस्टमर्स. So what you're saying is don't try to time the market, stay invested in the market and time will take care of your नाही investments. नाही, यू हॅव टू टाइम द मार्केट. एंट्री पॉईंट हॅज टू बी राईट. जसं आता मी तुला 3 शेअर सांगितले, त्यातला एंट्री पॉईंट आता राईट आहे. ओके, सो यू आर टायमिंग दॅट शेअर, नॉट मार्केट दॅट शेअर. ओके, यू मस्ट. आणि जेव्हा तुम्ही टायमिंग चांगलं करता तेव्हा तुम्हाला नक्कीच फायदा 30, 40, 50% जास्त मिळतो. इफ यू बाय सेम स्टोव एक ॲटलीस्ट 2600, तो 4,000 जाणार, 4,000वरून पडलाय. ओके, 3900 इफ आय रिमेंबर करेक्ट. तर तेवढं तुमचा प्रॉफिट कमी होईल. त्यामुळे एंट्री पॉईंट हॅज टू बी राईट. आणि पडलेला शेअर पाहिजे, चांगला शेअर पाहिजे. म्हणजे चांगला म्हणजे MNC शेअर आहे, लेट्स से आता आपण MNC बद्दल बोलतोय, की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणायचं, बुमिंग सेक्टर कुठला, बुमिंग सेक्टर नाही, बुमिंग शेअर असू शकतो ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. कारण आता त्याला एक्स कारण आहे म्हणूनच तो पडला आहे. तर ते एक्स कारण गेलं की तो शेअर परत वरती जाणार आहे. तर हे 3 आता सांगितलेले हे असे दिस कॅन बी बुमिंग शेअर्स इन नेक्स्ट 1 इयर. ABB तसंच आहे. ABBला काय ऑर्डर्स आहेत. ABB इलेक्ट्रिकल सगळं रिप्लेसमेंट मार्केट चाललंय ना. ABB सगळे काय म्हणायचं, जे सबस्टेशनला कंपोनंट्स लागतात, इलेक्ट्रिकल सबस्टेशन, ऑल डिस्ट्रीब्युशन कंपनी सगळ्यांचं तेच बनवतात ना ABB. आणि ABB इज कॉस्ट कॉम्पिटेटिव्ह कम्पेअर टू सिमेन्स. सिमेन्स पण काय देते, हाय व्होल्टेज सर्किट ब्रेकर्स वगैरे, ABB पण देते दोन्ही. ABB सिमेन्स हे दोन्ही MNC शेअर्स आहेत. ABB मला वाटतं 7,000-8,000वरून आता परत 5,000 आला. 1 मोर ॲडिशन इज ABB लिमिटेड. इक्विटी कमी आहे, प्रॉफिटेबिलिटी प्रचंड आहे, रिटर्न ऑन कॅपिटल, रिटर्न ऑन इक्विटी चांगला आहे, आणि 0 लोन. हे सगळ्या MNC कंपन्यावर कोणावर लोन नाही, 0 लोन असतं. सो फंडामेंटली चांगले स्टॉक्स ज्यांच्यात प्राइस करेक्शन झालेलं आहे, पण त्या प्राइस करेक्शनसाठी काही मूलभूत कारण नाही आहे. एक्झॅक्टली, म्हणजे कारण माहिती आहे आपल्याला, माहिती पाहिजे कारण काय, माहिती आहे. टेक्स्टाईलसाठी हे कारण आहे. ओके, ABBसाठी कारण काय आहे, तर बेसिकली टेक्निकल कारण आहे की खूप वरती गेल्यानंतर लोकांनी तो विकले, प्रॉफिट बुक केला म्हणून तो खाली आला आहे. पण फंडामेंटली स्टील प्रॉफिट्स आर स्टील ग्रोईंग, ऑर्डर्स आर स्टील रायझिंग ऑर्डर्स इज अ नंबर 1 क्रायटेरिया. आणि दुसरे टेक्स्टाईलसाठी फॉलोइंग ऑर्डर्स आहे, पण कारण वेगळं आहे असं. आणि अबाउट लॅबोरेटरीजला मला कारण नाही शोधलं मी अजून, पण तो शेअर 35,000वरनं 29,000वर, आणि 29,000 इज अ बेस फॉर लास्ट 5 इयर्स अबाउट लॅबोरेटरीज. आणि त्यांची अशी की फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आहेत की जी नोबडी कॅन कॉपी अँड रिप्लेस. आणि भारताची म्हणजे MNC आहे, पण भारतातच सगळं प्रोडक्शन होतं आणि एक्सपोर्ट पण करते ती, आणि भारतात पण औषधं पुरवते. सो एक शेवटचा प्रश्न, आणि एस्पेशली कमिंग फ्रॉम समवन हू हॅज बीन इन मार्केट फॉर मोर दॅन 40 years. 2020 नंतर ऑप्शन्स ट्रेडिंग फ्रेन्झी बघितली आपण प्रचंड. हो. आणि पैसे जाऊन सुद्धा लोकांना ते एक ॲडिक्शन लागतं, आणि पीपल जस्ट कांट गेट अवे फ्रॉम इट. तर अशा लोकांसाठी तुमचा काय मेसेज आहे? अशा लोकांसाठी असाच मेसेज, जसं दारू सोडा मी सांगतो बऱ्याच लोकांना, किंवा सिगरेट सोडा, तसंच ऑप्शन्स अँड फ्युचर सोडा. 4 दिनकेची आमदनी किंवा एका दिवसाचा प्रॉफिट असतो, 2 दिवसाचा लॉस असतो, किंवा 4 दिवसाचा लॉस असतो, तर हे सोडा. कॅश मार्केटमध्ये या, पैसे असतील तर पैसे टाका. 1 लाख तुम्ही टाका आणि म्हणता की F&Oमध्ये टाकतो 4 लाख होतात 2 दिवसात वगैरे, किंवा एका दिवसात किंवा एका आठवड्यामध्ये. तर तसं होत नाही, एकदा होतं 4दा होत नाही. तर तुम्ही व्यसन टाळा, आणि 1 लाखाचे 15% पर CAGR प्रमाणे 5 वर्षात दुप्पट होतील. पैसे जाणार नाहीत, पैसे तुमच्याकडे राहतील, आणि ते दुप्पट होतील 5 वर्षात. एवढा मिनिमम ॲश्युरन्स आहे माझा. ओके, तर यावर तुम्ही जागा. नाही तर मग तुम्ही तुमचे असे वेल्दी माणसं का कंगाल होतात, असले फालतू खेळ करून ते कंगाल होत असतात. मे बी त्यांच्याकडे भरपूर पैसा आहेत, जे आत्ता मुलं खेळतात ते, किंवा त्यांना असं वाटतं की नाही मी खूप लकी आहे वगैरे, पण असा नाही होत आहे. मार्केटमध्ये तुमच्यापेक्षा सुपर डुपर स्मार्ट लोक खूप बसले आहेत. त्यामुळे दे विल एन्श्युअर दॅट यू आर फ्लोअर्ड एव्हरी अदर टाईम. एकदा तुम्हाला ते पैसे देतील, पण 4 वेळा तुमच्या खिशातले पैसे काढून घेतील. त्यामुळे हे व्यसन आहे, ते सोडा. आणि मार्केटचं सुद्धा व्यसन आहे. यू शुड नॉट बी ओव्हर ॲडिक्टेड टू द मार्केट, इव्हन फॉर द कॅश मार्केट. महिन्यात तुम्ही एकदा मार्केट बघा, स्टडी मात्र करा. मे बी यू कॅन स्टडी एव्हरी अदर डे किंवा सॅटर्डे संडे, आणि नोट डाऊन करा, रिव्ह्यू करा तुमचा पोर्टफोलिओ. दीज आर ऑल इम्पॉर्टंट थिंग्स. पण मार्केटला ॲडिक्ट होऊ नका. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम इट विल मेक यू रिच फॉर शुअर. दॅट इज वॉट इज माय 44 years एक्सपिरियन्स टोल्ड मी. आणि मी कधीच F&O केलं नाही, कारण आय न्यू दॅट इट इज अ ट्रॅप, आणि इट इज
म्हणजे काय, इट इज अन अट्रॅक्शन विच इज यू शुड नॉट फॉल फॉर. आणि पर्सनली आय हॅव नेवर हर्ड अ पर्सन हू हॅज बिकम इट्स ए करोडपती just by doing FNO. या करेक्ट. But there are many people who have become crorepati by being mature and staying invested and following right principles Correct. for investment. करेक्ट. आता जे फॉरेन कंपनी पैसे घेऊन गेले ना, त्याला सेबीने बॅन लावला. आय डोंट रिमेंबर इट्स नेम. सम कॅपिटल, Jane Street. हां, जेन स्ट्रीट कॅपिटल. त्याने FNOमधूनच पैसे घेतलेत ना, तुमचे आमचे पैसे घेऊन ते पळाले. आता त्यांनी सगळं लॉ प्रमाणे केलेलं आहे असं ते क्लेम करतात. सेबी म्हणतं नाही, पण दे मस्ट हॅव फॉलोड द लॉ, नो डाऊट अबाउट इट. आणि सेबी आता म्हणते की तुम्ही खूपच जास्त व्हॉल्यूम केला. अरे काय, तुम्ही त्याला पैसे मिळत होते, त्याने व्हॉल्यूम केला ना. आणि ऑब्व्हियसली दे आर हिअर टू मेक मनी, नॉट दॅट टू लूज द मनी. तर असे खूप सुपर डुपर स्मार्ट लोक आणि इन्स्टिट्यूशन्स असतात ज्यांना अल्गो ट्रेडिंगमध्ये प्रचंड हुशार असतात. मे बी रोबोट वॉज ड्रायव्हिंग देअर काय म्हणायचं ट्रान्झॅक्शन्स, पण आपण नाही करू शकत ते. सो बी केअरफुल आणि काय म्हणायचं, टेक केअर अँड डोंट केअर. जसं शेअर मार्केटमध्ये लॉस आहे तर डोंट केअर. टेक केअर म्हणजे तुमच्या फ्युचरची तुम्ही आत्ता काळजी घ्या. म्हणजे नॉट टेकिंग द रिस्क इट सेल्फ इज अ रिस्क राईट नाव. कॅपिटल मार्केटमध्ये तुम्ही रिस्क घेतलीच पाहिजे. नाही घेतली तर तुम्हीच मूर्ख ठराल. नॉट टेकिंग रिस्क इज सेल्फ इज अ रिस्क नाव बिकॉज ऑफ गॅलपिंग इन्फ्लेशन. बरोबर. बघ ना, आता कुठलाही तू रेट तुझ्या लेट्स से व्हेन यू गॉट मॅरिड तेव्हा तुझा काय एक्सपेन्स होता, आत्ता काय एक्सपेन्स आहे. 10% पर ॲनम CAGR ने वाढलेला तुझा एक्सपेन्स. विल कम टू नो अबाउट दॅट. लाईफस्टाईल सेम पीपल, हां, सेम पीपल, नॉट दॅट फॅमिली इज इन्क्रीज वगैरे. सेम पीपल. शाळांचा फिया वाढल्यात, रेंट वाढलं, म्युन्सिपालिटी टॅक्स वाढला आहे, सोसायटीचा चार्ज वाढला आहे, साधं दूध वाढलं आहे. झालं मे बी तुमचं मॅरेज झालं तेव्हा 50 रुपये किलो दूध असेल लिटर, आता 74 रुपये किलो झालेलं आहे. कॉमन सेन्स ऑल्सो टीचेस यू मेनी थिंग्स, बट वी डोंट यूज इट दॅट कॉमनली. ओके, थँक्यू सो मच. ओके, थँक्यू आनंद. डिलायटेड टू सी यू अँड युअर क्वेश्चन्स वर व्हेरी गुड. सो बघा, तुम्हाला ह्या क्वेश्चनचा तुम्हाला रिलेव्हन्स नक्कीच सापडेल तुमच्या लाईफमध्ये. बरेच विषयामध्ये आपण गेलो आणि त्याच्यातनं आपण प्रश्नोत्तरं केली. काही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिली असतील, तुम्हाला आवडली नसतील, तुम्ही कॉमेंटमध्ये टाकू शकता की असं कसं तसं कसं वगैरे. आय विल रिप्लाय टू यू. पण ओव्हरऑल नॉट टेकिंग अ रिस्क इट सेल्फ इज अ रिस्क फॉर यू. म्हणजे तुम्ही जर रिस्क नाही घेतली जीवनामध्ये, स्टॉक मार्केटमध्ये, तर तुम्ही अजून रिस्कमध्ये जाल, म्हणजे अजून खोलात जाल. ओके, आणि त्याला 5 वर्ष 10 वर्षाचा टाईम लागतो. इट इज नॉट दॅट तुम्ही काय म्हणायचं लाव हळद आणि हो गोरी असं नसतं ते. आणि लेडीजने ह्याच्यामध्ये नक्कीच लक्ष घातलं पाहिजे. तुम्ही दुपारी नुसत्या सिरियल बघत वेळ घालवतात, त्याच्यापेक्षा इकडे 5 मिनटं जरी घालवली किंवा एकच शेअर तुम्ही फक्त निफ्टी ETF बघा. ओके, बाकी काहीच बघू नका. किंवा तुम्ही ज्या घरात जो ब्रँड वापरता किंवा जो ब्रँड तुम्हाला खूप महाग वाटतो आहे, लेट्स से तुम्ही घरामध्ये एअर कंडिशन वापरता आणि कुठून घेतला, व्हर्लपूलमधून घेतला, व्हर्लपूलचा शेअर आहे, ब्लू स्टारचा शेअर आहे, होल्टाचा शेअर आहे. टेक्निकल चार्ट बघा तुमचा, तुम्ही एकाच शेअरमध्ये तुम्ही घेऊ शकता. बरेचसे लोक मला अशी माहिती आहे की ते फक्त एकाच शेअरमध्ये खेळतात. काही लोक फक्त निफ्टी 50मध्येच खेळतात, ओनली वन. तसं पण तुम्ही पैसे कमवू शकता. देर आर व्हेरियस वेज ऑफ अर्निंग मनी. पण त्याच्यामध्ये पडा आणि स्विमिंगला शिकायलाच. तुम्ही पडल्यानंतर स्विमिंगला येतं, तुम्हाला माहितीच आहे. तर हा चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. स्वतः पुण्य मिळवा आणि मला पण पुण्य मिळू दे. जगातले जे काही श्रीमंत लोक आहेत, अमेरिकेमध्ये हे टिपिकली ज्ञान कधी मिळतं तर 5वी 6वी पासून त्यांना ज्ञान देतात. ओके, आणि 15 वर्षापर्यंत त्यांचा 3-in-1 अकाउंट असतो अमेरिकेमध्ये. ओके, इथे 15 वर्षापर्यंत लोकांना मार्केट म्हणजे काहीच माहिती नसतं, फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काहीही माहिती नसतं. फार चुकीचं आहे. शाळेमध्ये हे तुम्ही नक्कीच विषय घ्यायला पाहिजे. म्युन्सिपल स्कूलपासून हा विषय टाकायला पाहिजे. असं मी आता पत्र लिहिणार आहे गव्हर्नमेंटला. लेटस सी, लाडक्या बहिणींना पण इथे अर्धे पैसे त्यांनी आपल्या 3-in-1 अकाउंटमध्ये टाकायला पाहिजेत. सो दॅट 500,000 रुपयेसुद्धा पर मंथ ग्रोज इन टू 10 lakhs in 20 years. ओके, 15% पर CAGR. त्याचा एक्सेल शीट पण मी तुम्हाला शेअर केलेला आहे, तुम्ही बघा आणि एक्सेल शिकून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळं खूप इझी वाटेल. ओके, थँक्यू सो मच आणि हॅव अ ग्रेट डे. थँक्यू.